त्यांना थँक्यू बोलते की तुम्ही छान असं आम्हाला नॉलेज दिले. इथे सगळ्यांना सरांची ट्रेनिंग आवडली आहे, तर आपल्याला सरांनाच पुढे आपल्याला ट्रेनिंगसाठी बोलवणार आहेत आपण. तर पहिली गोष्ट, आता जे सरांनी जे आपल्याला ऊर्जा दिली आहे, एक जे बोलतो ना आपण की इथं सगळे ऍक्टिव्ह काय का त्यांनी ती तुम्हाला ऊर्जा दिली आहे, पॉझिटिव्ह एनर्जी दिली ना तर तुम्हाला, तर त्यांच्यासाठी एक जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आता नेटवर्क मार्केटिंग हे सगळं डुप्लिकेशन वरती डिपेंड आहे. तर आता एक आपल्याला प्रॅक्टिकली सरांनी एक डेमो दाखवलंच आहे. तर प्रॅक्टिकली मध्ये कसं होतं, जे तुम्ही बघताय त्याचं डुप्लिकेशन तुम्ही समोरच्याला कसं देतात आणि बघणारा तो कसं बघतोय. तर आता इथे आपण 5 जण बोलवली, तर सरांनी जे सेकंडला सांगितलं त्यांनी ते छान ऑब्झर्व केलं, त्याच्या परीने ते छान त्यांनी केलं पण. तर तो का सांगू शकला की त्याला ते लिसन म्हणजे सरांनी सांगताना त्यांनी ऐकलंय, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल त्याच्यामध्ये. पण जे थर्ड पर्सन आला त्याला आपण सांगितलं नाहीये काय, फक्त कृतीमध्ये एक पिक्चर हे केलंय की तू बघ. तर एखादी गोष्ट आपण सांगण्याने ऐकतो आणि बघण्याने करतो. तर जेव्हा आपण सेकंड पर्सनला सांगितलं करायला, त्यांनी बघून ते व्यवस्थित कॉपी केलं. ती एक म्हण आहे, नकल में भी अक्कल लगतीये. एखादी गोष्ट तुम्ही बघताय आणि ती व्यवस्थित करताना पण डोक्याचा वापर असतो. काय काय जण करायचं म्हणून कॉपी करतं. पण या ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये आलाय तर तुम्ही स्वतःच प्रॅक्टिकली नाहीये, स्वतःच आत्मविश्वास नाहीये तुम्हाला. तुम्ही स्वतः निगेटिव्ह असाल तर तुमची वाईब पण तुम्ही दुसऱ्याला निगेटिव्हच देणार आहे. तुमची एनर्जी जेव्हा आपण समोरच्याकडे जातो, ती एनर्जी कनेक्ट तुमच्यावरती अवलंबून असतं, समोरच्या तुम्हाला कसं रिस्पॉन्स देईल. तुम्ही जातानाच माइंड मध्ये बोललं की अरे बापरे माझ्याकडनं होणार नाही होणार, की या नेटवर्क मध्ये लोक सगळे निगेटिव्ह आहेत, तर तुम्हाला निगेटिव्हच उत्तर मिळणार आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला सरांकडनं असं समजलंय की वय कमी असो किंवा जास्त असो, नॉट मॅटर, एज्युकेशन किती महत्वाचं आहे. कमी वयामध्ये आज त्यांनी ते प्रशिक्षण घेतले म्हणून ते आज आपल्या समोर उभं राहून बोलतायत. तर सातत्य असणं गरजेचं आहे. कुठल्याही फील्डमध्ये जा, तुम्ही सातत्य नसलं, वेळ दिला नाही, स्वतःशी प्रामाणिक राहिला नाही, तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. तर माझ्या लाईफमध्ये पण एक छोटीशी स्टोरी, जसं सरांनी आपल्याला स्टोऱ्या सांगितल्या की हे जे आपल्याला प्रॅक्टिकली दाखवलंय, सगळेजण स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याला त्यांनी कारणांकडे लक्ष नाही दिलंय. जसं पहिलं आपल्याला एक ह्याच्यात पिक्चर दाखवलं, पाय नसताना पण स्वतः जिंकणं, ही त्याची स्वतःवर जिद्द होती की जे पाय असून करू शकतात आणि मी पाय नसताना करू शकतो, हे एक्झाम्पल बनले याच्यामध्ये. तर माझ्या लाईफमध्ये पण एक किस्सा आहे की आपल्या लाईफमध्ये कोणी थर्ड पर्सन पण आपल्याला काय ना काहीतरी शिकून जातो, पण ते आपण कसं घेतो हे आपल्यावरती असतो. माझ्यामध्ये म्हणजे एक असा व्यक्ती होते की त्यांना आपण असं गुरुचं जे स्थान बोलतो, न कळत घडवणं. जसं कुंभार असतो, मातीच्या मडक्याला तर आकार द्यायचं काम करतो, तो जसा आकार देईल त्या याने ते भांडं बनतं. तर आता सुरुवातीला कसं की मी लहान असताना आहे ना, माझी आजी संगत जशी असेल ना तशी आपली घडण होते. म्हणून तुम्ही कुठल्या लोकांबरोबर उठताय बसतात हे इम्पॉर्टंट आहे, वेळ कोणाला देतायत ते इम्पॉर्टंट आहे. मी एक छोटीशी स्टोरी सांगते, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की आज आपण इथं उभं राहतोय, बोलतोय, त्या समोर भविष्यामध्ये काय करतोय हे आपल्या थ्रू आलेल्या माणसाकडनं आपण शिकतो, अनुभवातून. आज माझं वय कमी आहे, पण मला जर कोण 20-25 वर्षाचा अनुभवी व्यक्ती कुठली गोष्ट सांगतोय तर मी ती घेते. का घेते की त्याच्या अनुभवातून मी काहीतरी शिकतेय. ते मला कमी वयामध्ये शिकायला काय भेटते की त्यांनी मला शेअर केलं. आपण काय करतोय की स्वतःला अनुभव नाहीये, स्वतःला कुठल्या गोष्टीचं प्रशिक्षण नाहीये, आपण समोरच्याला सांगायला काय जातोय, अरे एलडीपी मीटिंग आहे चांगली आहे ये, पण आज तू किती प्रशिक्षित आहे त्या मीटिंगसाठी, तू अजून किती अटेंड केले, तू किती कारणं दिली, हे महत्वाचं आहे ना. तर मी लहान असताना ना, माझी आजी वारकरी संप्रदायाची आहे. तर ही गोष्ट मी का सांगते बघा, छोटी व्यक्ती आपल्याला असं वाटतं हिच्याकडनं आपण काय शिकणार आहे, कॉमन आहे. तर माझी आजी एक वारकरी संप्रदायाची होती. ती मंथली एका बाबांना, वारकरी बाबांना जेवायला घालायची. आज आपण लहानपणापासून ग्रो होतो ना, तर आपल्या घरामध्ये सगळं ऑब्झर्व करून ग्रो होतो. तर आजीची